मित्रांनो, समजा आपल्याकडे कॉपर क्लोराईड नावाचं एक संयुग आहे, पण आपल्याला त्यातून कॉपर हा धातू वेगळा काढायचा आहे. मग आपण काय करू शकतो बरं? आपण या संयुगाची अभिक्रिया जास्त अभिक्रियाशील धातू सोबत करू शकतो. उदाहरणार्थ या इथे आपण लोहाबरोबर त्याची अभिक्रिया करू शकतो. आता आपल्याला प्रश्न पडेल की कोणता धातू दुसऱ्यापेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे हे कसे लक्षात ठेवायचे? यासाठी आपल्याला धातूंची एक अशी यादी लागेल जिथे त्यांना त्यांच्या अभिक्रियाशीलतेनुसार सर्वात जास्त अभिक्रियाशील ते सर्वात कमी अभिक्रियाशील अशा क्रमाने लावलेले असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण ही अभिक्रियाशीलता श्रेणी तयार करणार आहोत. ती कशी वापरायची हे पाहणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती कशी लक्षात ठेवायची हे सुद्धा शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ही अभिक्रिया श्रेणी तयार करण्यासाठी आपण एका धातूची अभिक्रिया दुसऱ्या धातूच्या क्षारासोबत करणार आहोत. उदाहरणार्थ आपण कॉपरचे क्षार म्हणजेच कॉपर सल्फेट घेऊ आणि त्याची अभिक्रिया लोहाबरोबर करू. आपल्याला असं दिसून येते की लोह कॉपरला त्याच्या संयुगातून विस्थापित करते किंवा बाहेर काढते आणि स्वतः आयर्न सल्फेट फेरस सल्फेट तयार करते. याचा अर्थ असा होतो की लोह कॉपरला विस्थापित करू शकले म्हणजे लोह कॉपरपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपण उलट अभिक्रिया करून पाहूया. यावेळी आपण लोहाचे क्षार म्हणजेच आयर्न सल्फेट घेऊ आणि त्याची अभिक्रिया कॉपर बरोबर करू. यावेळेस आपल्या लक्षात येईल की कोणतीही अभिक्रिया होत नाही. ही अभिक्रिया पुढे जात नाही याचा अर्थ असा होतो की कॉपर लोहाच्या संयुगातून त्याला विस्थापित करू शकत नाही. यावरून हे निश्चितपणे सिद्ध होते की कॉपर लोहापेक्षा कमी अभिक्रियाशील आहे. आता आपली संकल्पना अधिक पक्की करण्यासाठी आणखी एक उदाहरण पाहूया. यावेळी आपण झिंकची अभिक्रिया कॉपरच्या क्षारासोबत म्हणजेच कॉपर सल्फेट सोबत करत आहोत आणि यावेळी आपल्या लक्षात येते की झिंक सुद्धा कॉपरला विस्थापित करून झिंक सल्फेट तयार करते. म्हणून इथे आपण म्हणू शकतो की झिंक कॉपरपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. थोडक्यात या अभिक्रियेतून आपल्या लक्षात येतंय की जास्त अभिक्रियाशील धातू कमी अभिक्रियाशील धातूला त्याच्या संयुगातून विस्थापित करू शकतो. आपण हे वेगवेगळ्या धातूंच्या गटासोबत सुद्धा करू शकतो. उदाहरणार्थ आपण लोह आणि झिंक यांच्यात समान अभिक्रिया करून कोणता धातू जास्त अभिक्रियाशील आहे हे शोधू शकतो आणि असं केल्याने आपण सर्व धातूंना त्यांच्या अभिक्रियाशीलतेनुसार क्रमवारीत लावू शकतो. आता आपल्याकडे आधीच काही धातूंची त्यांच्या अभिक्रियाशीलतेनुसार क्रमवारी यादी तयार आहे. या यादीमध्ये सर्वात वरचे धातू खालच्या धातूंपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहेत. उदाहरणार्थ जर आपण मॅग्नेशियम घेतले तर मॅग्नेशियम हे ॲल्युमिनियम, लोह, हायड्रोजन किंवा कॉपरपेक्षा जास्त अभिक्रियाशील असेल, परंतु मॅग्नेशियम हे कॅल्शियम आणि सोडियमच्या खाली असल्याने ते त्यांच्या तुलनेत कमी अभिक्रियाशील असेल. तर अशा प्रकारे ही विशिष्ट यादी वाचली जाते. आता ही श्रेणी कशी वापरायची ते पाहूया. जर आपल्याला एक प्रश्न दिला की हायड्रोजनची मॅग्नेशियम क्लोराईड सोबत अभिक्रिया झाली तर त्या अभिक्रियेत कोणती उत्पादने तयार होतील? तर पहा, हायड्रोजन यादीत कुठेतरी खाली आहे तर मॅग्नेशियम वरच्या बाजूला आहे. याचा अर्थ मॅग्नेशियम हायड्रोजनपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. येथे हायड्रोजन कमी अभिक्रियाशील आहे आणि आपल्याला माहिती आहे की कमी अभिक्रियाशील मूलद्रव्य जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्यास त्याच्या संयुगातून विस्थापित करू शकत नाही. याचा अर्थ ही अभिक्रिया पुढे जाणार नाही. येथे कोणतीही अभिक्रिया होणार नाही. आता आणखी एक उदाहरण पाहूया. लोहाची कॉपर क्लोराईड सोबत अभिक्रिया होत आहे. येथे कोणती उत्पादने तयार होतील याचा तुम्ही क्षणभर विचार करून अंदाज लावू शकता का? लोह यादीत वरच्या बाजूला आहे आणि कॉपर त्याच्या खाली आहे. याचा अर्थ लोह कॉपरपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. याचा अर्थ लोह कॉपरला त्याच्या संयुगातून विस्थापित करेल आणि आपल्याला आयर्न क्लोराईड आणि कॉपर मिळेल. त्यामुळे ही अभिक्रिया पुढे जाईल. तर अशा प्रकारे आपण रासायनिक अभिक्रियेतील उत्पादनांचा अंदाज लावण्यासाठी अभिक्रियाशीलता श्रेणीचा वापर करू शकतो. पण हा तिचा एकमेव उपयोग नाही. एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे आपण शुद्ध धातूंवरती खूप अवलंबून असतो.
जसे की लोह आणि कॉपर हे धातू आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात, विजेच्या उपकरणामध्ये किंवा बांधकामाच्या साहित्यात सहज सापडतील. परंतु हे धातू निसर्गात शुद्ध स्वरूपात सापडत नाहीत. म्हणजेच आपल्याला पृथ्वीखाली कुठेही शुद्ध तांब्याचा खडक सापडणार नाही. आपल्याला तांबे संयुक्त अवस्थेत जसे की कॉपर क्लोराईड सारख्या संयुगाच्या रूपात सापडेल आणि आपल्याला त्यातून कॉपर वेगळे काढावे लागेल. त्यासाठी आपल्याला कॉपर क्लोराईडची अभिक्रिया अधिक अभिक्रियाशील धातूसोबत करावी लागेल. कोणता धातू जास्त अभिक्रियाशील आहे ही माहिती आपल्याला अभिक्रियाशीलता श्रेणी लक्षात ठेवून किंवा जाणून घेऊन मिळू शकते. म्हणून अभिक्रियाशीलता श्रेणी आपल्याला धातूंना त्यांच्या धातुकांपासून वेगळे काढण्यासाठी देखील मदत करते. आता ही लांबलचक यादी कशी लक्षात ठेवायची हे पाहूया. यासाठी आपण एक इंग्रजी स्मृती सहाय्यक युक्ती वापरणार आहोत. प्लीज स्टॉप कॉलिंग मी अ केअरलेस झेब्रा. इन्स्टेड ट्राय लर्निंग हाऊ कॉपर मर्क्युरी सेव्ह गोल्ड. हे वाक्य आपल्याला अभिक्रियाशीलता श्रेणीतील धातूंचा क्रम लक्षात ठेवण्यास मदत करते. प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर एका धातूचं नाव दर्शवते. प्लीज पोटॅशियम, स्टॉप सोडियम, कॉलिंग कॅल्शियम, मी मॅग्नेशियम. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हीच युक्ती वापरून हे धातू आणि त्यांचा क्रम लक्षात ठेवू शकता. चला पुन्हा एकदा आठवूयात. प्लीज स्टॉप कॉलिंग मी अ केअरलेस झेब्रा. इन्स्टेड ट्राय लर्निंग हाऊ कॉपर मर्क्युरी सेव्ह गोल्ड. एक शेवटची गोष्ट म्हणजे ही अभिक्रियाशीलता श्रेणी तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या श्रेणीपेक्षा थोडी वेगळी दिसू शकते. येथे तुम्हाला काही अतिरिक्त धातू आणि कार्बन जो एक अधातू आहे तो आढळू शकतो. याचे कारण असे की कार्बनचा वापर आपल्याला वारंवार करावा लागतो. त्यामुळे त्याला या यादीत ठेवणे भविष्यातील अभ्यासासाठी खूप उपयुक्त आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणता धातू दुसऱ्यापेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे हे ठरवण्यासाठी विस्थापन अभिक्रियेचा वापर कसा केला जातो. यामध्ये जास्त अभिक्रियाशील धातू कमी अभिक्रियाशील धातूला त्याच्या संयुगातून विस्थापित करतो. या तत्वाचा वापर करून आपण काही धातूंना त्यांच्या अभिक्रियाशीलतेनुसार क्रमवारी लावली आणि ही संपूर्ण अभिक्रियाशीलता श्रेणी कशी लक्षात ठेवायची हे देखील पाहिले. तर या व्हिडिओसाठी एवढंच. इथेच थांबूयात. धन्यवाद.